तिसरं समीकरण दिलेलं आहे 2y वर्ग अधिक 27y अधिक 13 बरोबर 0. जेव्हा y वर्गला म्हणजे पहिल्या पदाला वर्गच्या पदाला जर सहगुणक असेल तर तिसरं पद गुणिले तो सहगुणक करायचा म्हणजे 13 गुणिले 2. 13 गुणिले 2 26 येतं. तर 26ची आपल्याला अशी फोड करायची असे अवयव पाडायचे की ज्याचा फरक येईल किंवा तर ज्याची बेरीज येईल 27. इथं अधिक 13 आहे मध्ये पण अधिक 27 आहे त्यामुळे बेरीज येणार. तर 26 गुणाकार 26 आणि बेरीज 27. मग 26 1 26, 26 आणि 1 27 असे अवयव मिळतील आपल्याला 26 आणि 1. मग 2y वर्ग अधिक 26y अधिक 1y अधिक 13 बरोबर 0. आता इथं 2y कॉमन येईल. 2y कंसामध्ये y राहिला अधिक बेक बे बेत्रिक 6 13 आलं y अधिक 13 अधिक इथं काहीच कॉमन नाही त्यामुळे 1 कॉमन घ्यायचं आहे. कंसामध्ये y अधिक 13 बरोबर 0. आता y अधिक 13 जो कॉमन कंस आहे तो एकदाच घ्यायचा. राहिलेली पद्धत दुसऱ्या कंसात टाकायची. 2y अधिक 1 बरोबर 0. y अधिक 13 बरोबर 0 किंवा 2y अधिक 1 बरोबर 0. y बरोबर -13 किंवा 2y बरोबर -1. y बरोबर -13 किंवा y बरोबर -1/2. अशा पद्धतीनं याची मुळं आली. या वर्ग समीकरणाची मुळे -13 व -1/2. त्याच्या पुढचं समीकरण आहे चौथं. ते दिलेलं आहे 5m वर्ग बरोबर 22m अधिक 15. याला पहिल्यांदा सामान्य रूपामध्ये करून घेऊया. 5m वर्ग वजा 22m वजा 15 बरोबर 0. इथं पण m वर्गला सहगुणक आहे. वर्गपदाला सहगुणक आहे 5 आणि स्थिर पद आहे -15. तर -15 गुणिले 5 होतात -75. -75ची अशी फोड करायची की ज्याचा फरक येईल -22. कारण वजा आहे शेवटी जर -15 आहे तर फरक येणार. स्थिर पदाला जर वजा असेल तर फरक येतो आणि मध्ये वजा आहे म्हटल्यानंतर मोठं पद आहे ते वजा असणार आहे. तर 25 त्रिक 75 आणि 25 वजा 25 अधिक 3 वजा 22 येतं. -25 आणि 3 असं आपल्याला अवयव मिळाले. 5m वर्ग वजा 25m अधिक 3m वजा 15 बरोबर 0. 5m कॉमन येईल. 5m कंसामध्ये m वजा 5 अधिक 3 कॉमन येईल. m वजा 3 15 दुसरं पण कंस m वजा 5 5m वजा 5 कॉमन कंस एकदा घ्यायचा आणि राहिलेले पद 5m अधिक 3 हे दुसऱ्या कंसात टाकायचं. मग m वजा 5 दुसऱ्या कंसात 5m अधिक 3 बरोबर 0. m वजा 5 बरोबर 0 किंवा 5m अधिक 3 बरोबर 0. m बरोबर 5 किंवा 5m बरोबर वजा 3. m बरोबर 5 किंवा m बरोबर वजा 3/5. म्हणजे आपल्याला या वर्ग समीकरणाची मुळे मिळाली 5 आणि वजा 3/5.